मनी धरू नको सागरे राधेसाठी येशील का सागरे मनी धरू नको सागरे राधेसाठी येशील का तू सागरे
हॅलो 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 आवाज येतोय ना? हॅलो राजू दादा हॅलो आवाज सर्वांना येतोय ना मित्रांनो? येत असेल तर निश्चित सांगा. वरचं खालचं मोबाईल फक्त हातात जाम धरून ठेवा, चुकून वरनं खाली पडतील. आणि म्हणून या ठिकाणी आज एक सांगायला अभिमान वाटतोय. ओझरवाडी क्रिकेट क्लब शेंबवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी या माझ्या भावंडांनी, या माझ्या मित्रांनी आज हा त्यांचा पहिला प्रयत्न आहे आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मित्रांनो पहिला आज प्रयत्न हाऊसफुलच्या बोर्ड मध्ये लागलाय. एकदा जोरदार मित्र टाळ्या होऊन जाऊ दे. पहिला प्रयत्न यशस्वी पार पडलेला. कारण याचं कारण एकच मित्रांनो, भावकीत आणि गावकीत जेव्हा कांदाला होते ना कुठलंच काम यशस्वी होत नाही. मात्र एकीच वय जेव्हा सोबत असतं तेव्हाच मित्रांनो हा हाऊसफुलचा बोर्ड लागतो कार्यक्रमाचा. आणि म्हणून मित्रांनो तुम्हाला सुद्धा या ठिकाणी लाख लाख धन्यवाद देतो. आणि आज आजच्या कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात करत असताना माझे प्रतिस्पर्धी शाहीर, आदरणीय, सन्माननीय, शब्दांचे जादूगार विकासजी लांबरे बुवा शाहीरांना विनंती करतो की कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आपण आपलं प्रमाणपत्र आणि आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन यायचे. मोबाईल माझा देखील विषय या ठिकाणी घेऊन जायचा आहे. सर्वांच्या साक्षीनं कार्यक्रमाची सुरुवात करतोय. गणपती बाप्पा
कुछ पाकर खोना है, कुछ खोकर पाना है, जीवन का मतलब तो आना और जाना है। दो पल के जीवन से एक उम्र चुरानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। एक प्यार का नगमा है, मौजों की रवानी है, जिंदगी और कुछ भी नहीं, तेरी मेरी कहानी है। आणि म्हणून हे माय बापा, ही बिनवणी हा पामा तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात सांग. आज रंगनी है रसिका, शब्द सुमने वाहू दे, नित्य सेवेचा मला तुझा छंद लागू दे. तूच माय पिता रसिका, तव चरणी राहू दे. सभारणा या क्षणा तुझी कृपा ही राहू दे. सभरंगणी हे रसिका, सुख करता दुःख हरता विघ्न हरता श्री गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड विश्वाचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून सिंहाचा छावा आणि या महाराष्ट्राचा ढाण्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी राजांना शाहिरी मानाचा मुजरा करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदू हृदय सम्राट महामानव बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून क्रांती सूर्य बोधिसत्व निश्चयाचा महामेरू क्रांती सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून या मुंबईची पालनहार तुमची आमची रखवाली आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन शेंबवणे गावची ग्रामदैवता
चंडिका देवी स्थानेश्वर आणि देव ओझर देव यांच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेश्वरीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाचा आयोजक ओझरवाडी क्रिकेट क्लब शेमावणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी आयोजित श्री सतीश सीताराम नलावडे प्रस्तुत कलगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई कोटेश्वरी नाच मंडळ ही शाहीर राजेश्री कम मुक्काम सभेणी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कला प्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो आज या ठिकाणी आजची जी सेवा आहे ओझरवाडी क्रिकेट क्लब शेमवणे तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी यांच्या माध्यमातून मित्रांनो ही साकार होणारी आजची पहिली सेवा पहिला प्रयत्न आणि हा पहिला प्रयत्न मित्रांनो त्यांचा हाऊसफुल झालेला आहे. आणि ज्यांच्या माध्यमातून आजच्या या कार्यक्रमाच्या ठिकाणी जी तारीख मिळाली त्यांचे मार्गदर्शक आणि आमचे देखील मार्गदर्शक सुनील डावल यांना देखील या ठिकाणी प्रथमतः शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या मंडळातील अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार प्रतिष्ठित मान्यवर अन्य सदस्य या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजची सेवा ज्यांच्या सोबतीने या ठिकाणी पुढे घेऊन चाललोय ते माझे संगीतकार ढोलकीला आज मला साथ करतायत नागेशदा किर्डवकर आणि माझा भाऊ नयन किर्डवकर. कीबोर्डला मला साथ करतायत माझे बंधू विशालदादा बंदरकर. आज पंकजदादा काही कारणास्तव हजर राहिले नाहीत. बँजोला मला साथ करतायत नेहमीप्रमाणे माझे बंधू ललितदादा येसरे. ऍक्टरपॅडला मला साथ करतोय माझा भाऊ पुन्हा एकदा प्रणव कातळे. या ठिकाणी आपल्यापर्यंत मित्रांनो हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत ते आपल्याच कोकणातील दापोली तालुक्यातील असोड गावचे सुपुत्र आमचे राजूदादा पड्याळ आमचे अमोलदादा भोसले आणि सर्व या ठिकाणी आमची टीम आलेली आहे. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा या ठिकाणी करतो. आमचे शिरेदादा हे देखील आज सर्व म्हणजे लय मोठा माता म्हणजे आज बुवानीपेक्षा सावंडवाला जास्त येत आहे का बघा म्हणजे बुवा आज कमीच आहे बारीला. आणि म्हणून या सर्व माझ्या मित्रांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो आजच्या या गर्दीमध्ये आमचा मित्र परिवार देखील बरेचशा प्रमाणात उपस्थित आहे. त्याचमध्ये माझी शिष्यमंडळी आमचे वेदांत जाधव असतील परेशदा सोनाटे ओंकार लांजेकर आदित्य खांडेकर त्याचप्रमाणे ढोलकीपट्टू आमचा अपूर्व झाडेकर त्याचप्रमाणे शाहीर तुरेवा सन्मान्य शाहीर रोहितजी तुपण आमचे माझे बंधू संतोषदा कोल्हापटे त्याचप्रमाणे आमचे गणपतजी लांबोरे सुनीलदादा डाबल त्याचप्रमाणे आमचे सचिनदादा कोल्हापटे आणि बुवांचे सर्व सहकारी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो. अजून मित्रांनो या गर्दीमध्ये कोणी गुरुजन वर्ग कोणी शाहिरी वर्ग उपस्थित राहिला असेल त्या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मुजरा असेल. आता राहिलं आता कोण राहिलं आता कोण बुवा है ना माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय शब्दांचा जादूगार विकासजी लांबरे बुवा त्यांचा सर्व संच त्यांचे संगीतकार या सर्वांना प्रथम त्याच्या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून बुवांचा डायलॉग आहे मोठमोठं गार केलं गंमत मध्ये बुवा आज पण सांगतोय परवा पण बोललोय आणि आज पण सांगतोय तुम्ही भले मोठमोठे गार गंमत मध्ये केले असतील पण आज सुद्धा राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि तो पण हिंमत मध्ये बुवा. म्हणून आज वेळ पण वाकडी आणि नियम पण वाकडा काय व्हायचा तो व्हायला होऊन जाऊ दे. आणि म्हणून मित्रांनो एक परवाच्या दिवशी घटना घडली. मला तरी असं वाटतं की आपल्या मुंबई नगरीमध्ये हा पहिल्यांदा प्रकार घडलाय की विरार अंधेरी लोकलमध्ये चर्चगेट विरार या लोकलमध्ये एका 22 वर्ष तरुणावरती एक हल्ला झाला ज्याचं नाव होतं मयंक लोहार ज्याचा जागेवरती मित्रांनो मृत्यू झाला. एक लाजिरवाणी गोष्ट आहे की असं वाटायला लागलंय की आपल्या महाराष्ट्राचा बहुतेक पाकिस्तान व्हायला लागलाय. पण मित्रांनो विषय काय माहितीये हे सगळं तेव्हाच थांबू शकतं जे कोणाला आपल्याला कोणाच्या पक्षाशी देणं घेणं नाही आहे ना आपल्याला कुठल्याही पक्षाशी देणं घेणं नाही. परंतु माझ्या तमाम सर्व कोकणवासियांची नव्हे तर तमाम महाराष्ट्रातील मराठी माणसाची अशी इच्छा आहे की हे जे दिवसा ढवळ्या जे काय होतंय ते थांबवण्यासाठी फक्त एकदा सन्मान्य राजसाहेब ठाकरेंना एकदा फक्त गृह खातं त्यांच्याकडे द्या. मुख्यमंत्री नको पण हे सगळं थांबवण्यासाठी आदरणीय सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्याकडे फक्त एकदा पोलीस खातं द्या. आणि कुणाच्या मायची हिंमत लागली नाही हे सर्व कृत्य करायचे. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो रात्र थोडी आणि सोंगपार वेळेला महत्व आहे. मोठमोठं गार गंमत मध्ये आपण पण उभा इथं हिंमत मध्ये काय व्हायचं तो आज होऊन जाते बारीच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र.
सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो आज स्तवन आपल्या समोर ठेवतोय. विषय काय आहे? विषय काय आहे? ही धरणी माता, ही काळी आई जिने माझ्या शेतकरी राजाला जगवलं. अरे जिच्या या पाताळापासून संबंध भूमीवरती अनेक अशी पापं होत आहेत, पुण्याची पण कामं होत आहेत. साधू संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, पण या माझ्या मायभूमीनं मात्र कोणाकडे कधीच तिची तक्रार केली नाही. तिच्यावरती दिवसा ढवळे अत्याचार होत आहेत, तिच्यावरती बुलडोजर चालवले जात आहेत. परंतु ही माझी काळी आई, ही माझी काळी माता आज तशीच मात्र तिच्या जागेवरती आहे. आणि म्हणून स्तवन या ठिकाणी माझ्या या काळ्या आईला धरणी मातेच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय? लक्ष असावं. या माझ्या मायभूमीची किमया आहे जगात भारी, तीच आहे या सृष्टीची खरी रखवाली. माय बापा सारखा या विश्वाचा ती सांभाळ करी, तीच आहे या भूमीवरील साऱ्या जीवांची कैवारी. आणि म्हणून स्तवन या ठिकाणी माझ्या माय माऊलीच्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय? लक्ष असावं. या जगाचा जिने सांभाळ केला, अहो या जगाचा जिने सांभाळ केला, माझे वंदन माय भूमीला. जगाचा जिने सांभाळ केला, या जगाचा जिने सांभाळ केला, माझे वंदन माय भूमीला. या जगाचा जिने सांभाळ केला, माझे वंदन माय भूमीला. नका विसरू, हो नका विसरू, नका विसरू या तिच्या ऋणाला, नका विसरू या तिच्या ऋणाला. हे माझे वंदन माय भूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन या माय भूमीला. या जगाचा तिने सांभाळ केला, माझे वंदन माय भूमीला.
करावी कुणाशी तक्रार तिला विश्वला या तिनेच आकार कसे मानावे तिचे उपकार मानावे तिचे उपकार कसे मानावे तिचे उपकार तीन युगांचा हो तीन युगांचा इतिहास झाला तीन युगांचा इतिहास झाला हे माझे वंदन माय भूमीला या जगाचा सांभाळ केला माझे वंदन माय भूमीला या जगाचा सांभाळ केला माझे वंदन माय भूमीला क्या बात आईच्या उदरातून जन्म होता हाती झेलती ही जणू धरणी माता काय वर्णावी तिची दिव्य गाथा शब्द पुरणार नाहीत आता शब्द पुरणार नाहीत आता शब्द पुरणार नाहीत आता महती वर्णाया व महती वर्णाया महती वर्णाया राजेश आला महती वर्णाया राजेश आला माझे वंदन माय भूमीला या जगाचा सांभाळ केला माझे वंदन माय भूमीला या जगाचा सांभाळ केला माझे वंदन माय भूमीला नका विसरू हो नका विसरू ह्या तिच्या ऋणाला नका विसरू ह्या तिच्या ऋणाला हे माझे वंदन माय भूमीला या जगाचा सांभाळ केला माझे वंदन माय भूमीला या जगाचा सांभाळ केला केला माझे वंदन माय भूमीला बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते बजरंग बली कैलासवासी भिकाजी बुवा शिवराम धोंडू वस्ताद अखंड सदालाल घराण्याचा विजय असो 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 छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया गणगाडा गण. एक, आहा बक्षीस झालेलं आहे सन्माननीय माझे मार्गदर्शक आणि प्राणी मित्र मंडळाचे सदस्य मित्रांनो जो कार्यक्रम आमचा गेल्या 13 तारखेला होणार होता
तो कार्यक्रम काही कारणास्तव पुढे गेला आणि तोच कार्यक्रम 19 जुलै 2026 रोजी याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर सायंकाळी 7:30 वाजता मी स्वतः शाहीर राजेश निकम आणि सन्माननीय शाहीर तुरेवाले आमचे शब्दांचे जादूगार विकासजी लांबोरे असा आमचा 2 बुवांचा हा सामना तो याच रंगमंच वरती होणार आहे मित्रांनो. आणि त्या कार्यक्रमाचा सुद्धा बोर्ड हा हाऊसफुलच्या दिशेने होत गेलेला आहे. म्हणजे मित्रांनो माझ्या या समाजानं या माझ्या कोकणकरांनी या जोडीला मात्र ऍक्सेप्ट केलेला आहे मित्रांनो. कारण 5वा शो दोन्ही बुवांचा या ठिकाणी हाऊसफुल होणार आहे. तो 5वा शो. काय काळजी करू नका. मी बरोबर माझा घड्याळ का बरोबर लक्ष आहे. अजून माझ्याकडे 15-20 मिनिटं जास्त आहेत. तेवढ्यात मी बारी माझी संपवणार. तुम्हाला मी काय घड्याळसारखा मोबाईल दाखवायला लावणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे सन्मान्य आमचे बापर्डेकर माऊली यांच्या माध्यमातून 251 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक या ठिकाणी आले आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो विषय काय आहे. परवा बुवांसाठी माझा कार्यक्रम झाला 21 तारखेला. त्या शाहिरांनी मी असं बुवाला म्हटलं की बुवा तुमचा राग आपला एकच आहे ना, तो राग तुम्ही बदला. तर बुवा म्हणतात हा राग काय कीबोर्ड वरती येणार नाही. हा राग म्हणतात मी गुरांशी जाऊन शिकलोय. मग मी काय म्हणतो पोरांनो ऐका. बुवा आज सतीश भाऊंना वाजवून द्यायचं नाही. आज तुम्ही कीबोर्ड पण वाजवायचं नाही. आज तुम्ही असं समजा की तुम्ही कॅलिब्याच्या मालावर आज घोडा घेऊन गेला आणि तिकडेच तुम्ही राग बोलता. कीबोर्ड लावायचा नाही. अरे वाद्यास गावलं आणि मेलं बारी करणार. या कीबोर्ड शिवाय आणि बँजो शिवाय तुम्ही राग घाल काय. म्हणतात हा कीबोर्डवर म्हणतात राग घ्यायचा नाही. हा गुरांशी जाऊन बुवा आज पण असं समजा एकदा गुराला सांभाळायला आलं आणि तेव्हा तो राग आल्यावर जाऊन दाखवा. शाहीर बरोबर म्हटले दुसऱ्या बारीत त्यांच्या म्हणजे मी गाण्याचा प्रयत्न केला. मी असं म्हणत नाही. मी काय म्हणतो मी चुकला पण असेल माझा. मी कुठं म्हणतो माझ्या गडा गाभण आहे माझी म्हैस भाकड पण असेल. पण विषय काय मित्रांनो मी राग गाण्याचा प्रयत्न केला. बुवा म्हणता कच्चा पच्चावलं. बुवा तुम्ही राग जो गाताव ना शिवरंजनीचा तो तुम्ही गाताव काळी 3ला. मी तुमच्यापेक्षा 3 घरावरती गायला म्हणून थोडासा कॅकटल्यासारखा झाला बुवा. तुम्ही मला हसलं. तुम्ही हसले मला पण मी गाण्याचा प्रयत्न केलाय. पण आजही तुम्हाला सांगतो बुवा तुम्ही तुमचा शिवरंजनी राग सोडून मला एक तरी राग दुसऱ्या रागातला इथे येऊन गाऊन दाखवा. चला आज तुम्हाला मानलं रे. तुम्ही आल्यावर मेलो म्हणता लाल लाल कलरची बागडीचा कलर लाल. त्या संजू राठोड पेक्षा बुवानी ह्या गाण्याला हिट केले नाही. बघा आल्यावर नाच माझ्या सोबत झालं. आणि म्हणून मित्रांनो विषय गाता गाण्याचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं. या सृष्टीच्या साऱ्या तू देवा हरिया कणा कणात आहे. कितनात आहे तू या मनात आहे बाप्पा. अरे तणात आहे तू या मनात आहे. मग तुझेच मंगल रूप गणराया या माझ्या साऱ्या भक्त जनात आहे. शाहीर हो शाहीर हा जो राग गायलाय हा आल्यावर पण गाऊन दाखवा. म्हणून तुम्हाला आज सांगतोय बुवा तुम्ही नुसतं गुरांशी जाऊन नाही बोलायचा. बारीक येऊन काय तो आणि रेकॉर्डिंगला काय कोण पण चांगला गातो. लहान पोरा सांगा गाणं बोला ना. तुम्ही लाईव्हला काय देता ना बुवा लाल लाल कलरची बांगडी दाखवतो मग तुम्हाला. थांबा याड काढतो शाप म्हणून तुमचा. आणि म्हणून गाणं गातो मित्रांनो. विषय काय आहे. पावसाने यंदा काय म्हणतात ना की मिस कॉल देऊन गेलाय. मिस कॉल देऊन गेलाय ना. आता त्याची आवड नाही होत चालेल. इन्कमिंग काय झाला होतच नाही त्याचा. पण मिस कॉल मात्र पावसानं दिला नाही. गेल्या बारीत बोललो होतो बाबा तुला आज गण गातोय तो शेवटचा देवा. याला पाडायचा असेल तर पाड्यात त्याला रोगाला गाव दे शाप तिकडं. काय कारण मित्रांनो प्रत्येक शेतकरी राजा संकटात आहे. पण विषय काय आहे मागे पण सांगितलं होतं रिद्धी सिद्धीचा माझा गणपती बाप्पा. अरे आधी मायाचा माझा गणपती बाप्पा ज्याच्या सत्तेशिवाय या झाडाचं पान हलत नाही. आज ही सारी रेखलं आज सुखाने नांदतायत. ही विघ्न हा त्याने किमी आहे फक्त तुझ्याने म्हणून हा बालक तुझ्या चरणावरती काय मागणं मागतोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. श्री गणा हे देवा
देवा श्री गणा हर्षिले तू या तन्मना तुझा अनंत उपकारा कसे फेडू मी लंबोदरा हे तुझा अनंत उपकारा कसे फेडू मी लंबोदरा तूच चालवितो या हृदयाच्या स्पंदना तू या मनमना तुझा अनंत उपकारा कसे फेडू मी लंबोदरा तुझा अनंत उपकारा कसे फेडू मी लंबोदरा तुझ चालवितो या हृदयाच्या स्पंदना श्री गणा देवा श्री गणा हर्षिले तू या तन्मना श्री गणा हर्षिले तू या तन्मना हो श्वास आहे तुझा सूर हे आहे तुझे आज या सभारणा नाही काही माझे आज यसा भरणा नाही काय माझे आज यसा भरणा नाही काय माझे साऱ्या जीवनाचा भार आहे तुझ्या शिरावर बाप्पा तुझ्याच हाती रे साऱ्या विश्वाचा दोर तुझ हरीस कोटी जीवांचा आनंद श्री गणा हे देवा श्री गणा हर्षिले तू या तन्मना हो साऱ्या जगामध्ये आहे तुला मान तुझ्या सत्य विना नाही हलणार रे पण तुझ्या सत्ये विना नाही हलणार रे पान तुझ्या सत्ये विना नाही हलणार रे पान कण कणात तू भरला आणि भरून या भरला तुझ्या शिवाय न भातला चंद्र सूर्य नाही सरला तुझ्या कृपेचा दरवळ डोहा सुगंधना श्री गणा हे देवा श्री गणा हर्षिले तू या तन्मना तुझा अनंत उपकारा कसे फेडू मी लंबोदरा तुझा अनंत उपकारा कसे फेडू मी लंबोदरा तुझ चालवी तू या हृदयाच्या स्पंदना श्री गणा हे देवा श्री गणा हर्षिले तू या तन्मना श्री गणा देवा श्री गणा हर्षिले तू या तन्मना श्री गणा हे देवा श्री गणा आणि म्हणून जास्त या ठिकाणी काय मित्रांनो रात्र थोडी सोंग फार विषय कसा आहे स्तवन झालेला आहे गण झालेला आहे आता विषय येतो गव्हाणीचा बरोबर आहे ना आता मात्र खरी मजा आहे या ठिकाणी फरमाईश आलेली आहे स्नेहाजी दळवी यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक आणि फरमाईश आलेली आहे वेडी झाली आता तुझ्यासाठी त्याचप्रमाणे फरमाईश आलेली आहे कामिनी लांबे रायगडचा एक अंतरा झाला पाहिजे कोकण 1 नंबर 500 रुपयाचं बहारदार पारितोषिक निश्चित मित्रांनो दुसऱ्या फेरीमध्ये कारण इथं जळा सारखा लक्ष जातो त्या घाटेलाकडे आणि म्हणून मित्रांनो विषय आहे गवणीचा तर आता विषय कसा आहे शायरात आल्या म्हणतील कारण बघा ना बॅनरवरचा कॅप्शन पण वाचा काय भारी आहे काय म्हणतात खेड आणि लांजा राडा होणार दोघं नाही ऐकणार
तर काय बारीक काय शक्ती तुर्याचे ठेवले का त्याला झोंबाट ठेवला पाहिजे दोघांचा कुस्तीचा आखाडा तो ठेवला तरी काय हाय काय नाही मित्र नानी म्हणून कारण बघा दोघं पण कसं रगीला आहे एक आगी नाही एक सगी नाही आणि म्हणून विषय कसा आहे साईर म्हणतात राडा होणार तुरेवाला नाही ऐकणार मग आता मी म्हणतो राडा व्हायचा तर होऊ दे पण अब तेरा क्या होगा कालिया आणि म्हणून शाहीर कमरेच्या वर आणि कमरेच्या खाली तुम्हाला बोलण्यासारखा काहीच नाही तर विषय कसा आहे बुवा मी तुम्हाला आजवर पहिल्या 2 बारांना गवणीच्या प्रेमाच्या दिल्या परवा थोडासा म्हटलंय ना हाय म्हटलं रंगानं काला पण सला माणूस कसा मानानं दिलवाला आहे चांगला विषय दिला आणि आज पण शाहीर विषय तुम्हाला एक आगळा वेगळा देतोय ह्या तुमच्या चोपडीवर हवा तसा लिहून आणि म्हणून म्हणायचं आहे काय बुवा शाहीर म्हणून तुम्हाला आज सांगतो गुरांशी जाणं सोडून द्या इथं आल्यावर आज खरी तुमची आणि माझी शब्दांची आणि सुरांची लढाई आहे बुवा तुम्ही हा जादूगार बरोबर आहे ना तुम्ही जादू तुमची नशीब दाखवा पण शाहीर समोरच्याला हसताना आपल्याकडे मात्र 4 बोटं असतात 5 बोटं आपण दुसऱ्याला दाखवतो पण 4 बोटं मात्र आपल्याकडे असतात म्हणून बुवा म्हणून मग अशी मी मागच्या वेळेला एक माझं गाणं पण गायलं होतं याला लावा म्हणून गाणं लावलं होतं नाव ठेवायचं ठेवू द्या मला किती बोलायचं बोलू द्या मला एवढ्या चाड्या चुगल्या करू नका जव जव माळ्याला जाईन तुमचं नाव माझ्या येडा माईला सांगीन असं आहे ते सगळं बुवा म्हणून गुरांशी जा नाही तर गुरांशी जा तर बकऱ्यांशी जा म्हणून म्हणते विषय आहे गवणीचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं विषय कसा आणला बघा बोना पण लय भारी आवडेल म्हणून म्हणतोय खेळ खेळताना आणि पळताना हो अहो खेळ खेळताना आणि पळताना याचा पाण्यात गेलाय चेंडू याचा पाण्यात गेलाय याचा पाण्यात चेंडू गेला गोकुळामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि त्याची सारे सवंगडी गोट्यानी म्हणू नका रगोर म्हणू नका विटीदांडी म्हणू नका आणि चेंडूफळी म्हणू नका हे पारंपरिक खेळ आहेत आता त्याला आपण बॅट बॉल म्हणतोय आहे ना आता आपण त्याला काय म्हणतो बॅट बॉल तेव्हा चेंडूफळीचा खेळ होता म्हणून म्हणतोय खेळ खेळताना आणि पळताना याचा पाण्यात चेंडू गेला हो याचा पाण्यात चेंडू गेला पुढे गंमत काय होती ऐका खाली नागोबा हलतोय काला अरे खाली नागोबा हलतोय काला त्यावर डोलतोय मुरलीवाला खाली हलतोय ओ बुवा खाली वाकून नका बघू खाली हलतोय तो कालिया मर्दन खाली हलतोय नागोबा काला पण त्यावर डुलतोय मुरलीवाला खेळ खेळताना आणि पळताना हो खेळ खेळताना आणि पळताना याचा पाण्यात चेंडू गेला याचा पाण्यात चेंडू गेला ज्यावेळेस चेंडू भगवान श्रीकृष्ण काढायला त्या यमुनेच्या डोहामध्ये उडी मारली पाहतोय तर काय काळ्या रंगाचा कालिया मर्दन मात्र नाकाच्या समोर डुलतोय म्हणून मग म्हणतोय खाली हलतोय ना गोबकाला खाली हलतोय ना गोबकाला त्यावर डुलतोय मुरलीवाला खाली हलतोय ना गोबकाला त्यावर डुलतोय मुरलीवाला त्यावर हलतोय ना गोबकाला त्यावर डुलतोय मुरलीवाला खाली हलतोय ना गोबकाला त्यावर डुलतोय मुरलीवाला खेळ खेळण्याच्या गेला नादात खेळ खेळण्याच्या गेला नादात काना हरवता लागले शोधात काना हरवता लागले शोधात यमुना डोही वाकून पाही हो
नाही कुणाच्या हाताला आला, नाही कुणाच्या हाताला आला, खाली नागोबा हलतोय काला, खाली नागोबा हलतोय काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला, खाली नागोबा हलतोय काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला, खाली नागोबा हलतोय काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला, खाली नागोबा हलतोय काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. फन काढून होता तावात, मला काढून होता तावात, गेला बाराच्या दोहा भावात, गेला बाराच्या दोघा भावात, दाखवून लीला हरवून त्याला, हो दाखवून लीला हरवून त्याला, दास चरणाचा तो केला, दास चरणाचा तो केला, खाली नागोबा हलतोय काला, ओ लांबुऱ्यानो, खाली हलतोय नागोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला, खाली हलतोय नागोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला, वाला हलतोय नागोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला, खाली नागोबा नागोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. खेळ खेळताना आणि पळताना, हो खेळ खेळताना आणि पळताना, याचा पाण्यात चेंडू गेला, याचा पाण्यात चेंडू गेला, हलतोय नागोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला, खाली हलतोय नागोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला, खाली हलतोय नागोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला, खाली हलतोय नागोबा काला, त्यावर डुलतोय मुरलीवाला. सर्वांना विषय तो माहितीये, कालिया नागाचं जेव्हा मर्दन, कालिया नागाचं जेव्हा वध केला भगवान श्रीकृष्णाने शाहीर, केवढाच विषय आहे. म्हणून म्हटलं अरे खालती हलतोय नागोबा काला, पण त्यावर डुलतोय हा माझा मुरलीवाला. आणि म्हणून या ठिकाणी बक्षीस आलेले आहेत सुरेश जडियार दादांच्या माध्यमातून 251 रुपयाचा बहारदार पारितोषिक, आराध्य गोरुले दादांच्या माध्यमातून 101 रुपयाचा बहारदार पारितोषिक, आणि माझा भाऊ मयूर जुळे दादाच्या माध्यमातून 201 रुपयाचा बहारदार पारितोषिक. तर मित्रांनो, कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांमध्ये पोहोचवलेला आहे, परंतु समाजाच्या कानावरती विषय असावा म्हणून विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली शाहीर तुम्हाला विषयाची बाजू पण दिली आहे की मला नारद मुनी सोडून तुमचं उत्तर अपेक्षित असावं. मी तुम्हाला माझ्या विषयाची शाहीर अजून एक बाजू दिली आहे की जे माझ्या प्रश्नाचं उत्तर आहे शाहीर तेच माझ्या ग्रंथाचं नाव आहे. बुवा तुमचा काम सोपा करून दिलाय. आता राहिला विषय, अजून किती मिनिटं राहू किती मिनिटं बाकी आहेत? अजून 5 मिनिटात कार्यक्रम सगळा आटपतोय. आणि विषय कसा आहे मित्रांनो? नमान. बुवांना म्हटलं होतं तुम्ही कराल नमान तर सगळा उचलून नेन सामान तुमचा. पण विषय काय मित्रांनो, आता जेव्हा बोलाय माणसाचं काही शिल्लक राहत नाही तेव्हा मग बुवा नमाना भेटतात. पण शाहीर नमन पण आपलीच लोककला आहे, शक्तितोरा पण आपलीच लोककला आहे. फक्त माझं सांगण्याचं तुम्हाला तात्पर्य एवढंच आहे की नमनामध्ये शक्तितोरा होतो काय मित्रांनो? होतो काय रे पोरांनो? नमना शक्तितोरा होतो? नमना शक्तितोरा होतो काय? मग शक्तितोऱ्यात नमन कशाला हवा? तुम्हाला कोणतरी 200 रुपये बक्षीस देणार, म्हणणार बुवा नमन करा, आणि तुम्ही ते खुल्यासारखे हि 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 हो 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 आली रे आली तर तुझी पाली आली पाली. म्हणून म्हटलं आप तेरा क्या होगा लांबोऱ्या. बरोबर आहे ना? पाली वाद्यास गावलं बुवा. म्हणून तुम्हाला माझी विनंती, आज बारी आहे शक्तितुऱ्याची. मग तुम्ही एक काम करा, हा आपलं नाचच बंद करा ना. नमन काय आपलं नोव्हेंबर पासून नाचाचा एकदा दसऱ्याचा सीझन संपला की वर्षभर नमनच आहे. म्हणजे नमन करा ना बुवा. तुम्हाला एवढी हाऊस आहे ना. पण माझी आजही तुम्हाला विनंती बुवा, तुम्हाला कोणतरी 200 रुपये बक्षीस देईल आणि तुम्हाला सांगेल बुवा नमन करा, तुम्ही मग आल्यावर हु 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 जमायचा नाही बुवा. शाप याड काढून टाकीन दुसऱ्या वारी. नमन करायचा तुम्ही करा ना बिंदास मधून. नोकिया कोणाचा वाचतोय रे मधीच?
हा नोकिया वाजवायचं ना म्हणून मित्रांनो विषय आहे पुढचा प्रश्नपदाचा एका मोकळ्या ठेवते आणि बारी या ठिकाणी संपवते म्हणून म्हणायचं. अहो सुज्ञानाचा निर्मळ झरा आणि भीमासारखा माणूस खरा जन्म येईल का म्हणून म्हणतो ऐका. अरे शब्दाच्या तू जादूगरा हो योग्यता बघा काय म्हणते विषय कसा आणलाय बघा. अरे शब्दाच्या तू जादूगरा विषय नाही तू केलास पुरा मग का तू पडलास पेचात मोठ्या गावलास लोच्यात अरे मोठ्या गावलास लोच्यात दम नाही राहिलाय मोच्यात. काय काय वरडलं काय म्हटलं मोठ्या पडलास लोच्यात पण दम नाही राहिलाय बुवाच्यात बुवाच्यात. आमच्या लांबवर यांच्या कारण पण यंदा मात्र मला बरेच जण म्हणतात की बुवा यंदा झोंबी काय जोरात होत नाही. विषय काय माहितीये का घरच्या देवाची नड एका नारला फुटली झोंबी जोरात मित्रांनो निश्चित झाली असती पण मागे पण म्हटलंय अरे संसार टिकवायचा या बायकोला आणि या नवऱ्याला कारण मुंबई रंगमंचावरचे 5 तर हाऊसफुल झालेत आणि राहिलेला 1 6वा आणि अजून 7वा तो पण हाऊसफुलचा बोर्ड लागणार मित्रांनो. ही सर्व पुण्य आहे तुमची म्हणून म्हणतोय शब्दाच्या तू जादू करा विषय नाही तू केलास पुरा शब्दाच्या तू जादू करा विषय नाही तू केलास पुरा का तू पडलास प्याचात मोठ्या गावलास लोच्यात मोठ्या गावलास लोच्यात दम नाही राहिलाय बोच्यात मोठा पडलास लोच्यात दम नाही राहिलाय बुवाच्यात मोठा गावलाच लोच्यात दम नाही राहिलाय बोच्यात. आवाज या विषयाची शाहिरा मी दिली तुला रे बाजू दिलाय करून सोपा अर दिलाय करून सोपा अहो नका बुवा तलाजू अभिमायाचा सोडावा खोड विषयाची माझ्या करावी खोड अभिमायाचा सोडावा खोड विषयाची माझ्या करावी फोड तुला धरलाय कोच्यात मोठ्या गावलास लोच्यात मोठ्या गावलास लोच्यात दम नाही राहिलाय बुवाच्यात मोठ्या गावलास लोच्यात दम नाही राहिलाय बुवाच्यात मोठ्या गावलाच लोच्यात दम नाही राहिलाय बोच्यात. मोठ्या गावलाच लोच्यात दम नाही राहिलाय बोच्यात. आणि शब्दाच्या तू जादू करा हे विषय नाही तू केलास पुरा शब्दाच्या तू जादू करा विषय नाही तू केलास पुरा का तू पडलास पेचात मोठ्या गावलास लोच्यात दम नाही राहिलाय बुवाच्यात मोठ्या गावलाच लोच्यात दम नाही राहिलाय बोच्यात. मोठ्या गावलाच लोच्यात दम नाही राहिलाय बोच्यात. मोठ्या गावलाच लोच्यात दम नाही राहिलाय बोच्यात. आणि म्हणून मित्रांनो या ठिकाणी सूचना दिली आहे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई विभागीय शाखा विरार संलग्न कुणबी युवा विरार कुणबी महिला मंडळ आयोजित समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्लभ मुलांच्या मदतीसाठी निधी संकलनार्थ 2 युवा शाहिरांचा महामुकाबला आहे. त्याच्यामध्ये कलगीवाले शाहीर आमचे बंधू सुधाकरजी तुपट स्वर्गीय सुधाकरजी तुपट माऊली यांचे शिष्य यांचे चिरंजीव शाहीर रोहित सुधाकरजी तुपट आणि त्वरेवाले शाहीर असणार आहेत सन्मान्य शाहीर नितीनजी जाधव आणि रुपेशजी हातनकर मित्रांनो. तर हा सामना रविवार दिनांक 23 ऑगस्ट रोजी 2026 सायंकाळी 6:30 वाजता दिवा प्रकाशन मंगल कार्यालय नाना नानी पार्क विरार पूर्व या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. तरी आपण सर्वांनी त्या कार्यक्रमाची या ठिकाणी नोंद घ्यायचे. फरमाईश आलेली आहे वेडी झाली राधा तुझ्यासाठी एका मोकळ्या ठेवते बाहेर या ठिकाणी संपवतोय.
अरे विचार जरा करशील का तू या राधेच्या मनाचा हात जोडून करते विनंती मी गोकुळच्या रानारे मग दिलेल्या त्या वचनाला तुझा करे या राधेसाठी येशील का तू सांग रे मनी धरू नको असा राग रे राधेसाठी येशील का तू सांग रे वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी वेडी झाली राधा तुझ्यासाठी कधी येशील माझ्या भेटी अंतन पोहा पाहू माझा ऐकून जरा तू घे रे अंतन पोहा पाहू माझा ऐकून जरा तू घे रे मनी धरू नको सरा रे राधेसाठी येशील का सांग रे मनी धरू नको सरा रे राधेसाठी येशील का तू सांग रे मनी धरू नको असरा राधेसाठी येशील का सांग रे मनी धरू नको असरा राधेसाठी येशील का सांग रे मनी धरू नको असरा राधेसाठी येशील का सांग रे आणि म्हणून मित्रांनो रात्र खोटी आणि सोंगभार या ठिकाणी जो वेळ दिलेला वेळ होता त्याच्यामध्ये 5-10 मिनिटं जास्त जर गेली असतील तर मंडळाच्या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य केलं शाहिराला देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य शांतीचा आश्रय द्याल शाहिराला देखील बोवा तुम्हाला तुमच्या पद्धतीने निश्चित जेवढा शाहीर जोर लावून कार्यक्रम करता येईल तुम्ही निश्चित करा तुम्हाला देखील शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं प्रथम फेरीच्या ठिकाणी रजा घेतो धन्यवाद